नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस प्रशांत भाऊ पाटील यांचं अकाली निधन झालंय. या दुःखद वार्तेने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. राष्ट्रीय नेते शरद पवार यांचे ते विश्वासू सहकारी होते. गेली 5 वर्ष शरद पवार यांच्या पाठीमागे ते सावलीसारखे उभे होते. 2 दिवसांपूर्वी एका कार्यक्रमातून घरी परतल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. ते स्वतःहून नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. दुर्दैवानं आज दिनांक 20 जून रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. प्रशांत पाटील यांनी 1995 साली प्रथम विधानसभा निवडणूक लढवली होती. शिवसेना रायगड जिल्ह्याचे ते जिल्हा प्रमुख होते. त्यानंतर त्यांनी गणेश नाईक यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ते शरद पवार साहेबांच्या मागे पहाडासारखे उभे राहिले. प्रशांत पाटील यांची मुलुख मैदान तोफ म्हणून राजकारणात ओळख होती. यांच्या अकाली जाण्यानं त्यांच्या असंख्य चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, उरण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.